सुरू झालेला आहे. काय मुद्दे असणार आहेत आणि विरोधकांचं किती आव्हान असणार माझं दिसून येतं. विरोधकांनी पॅनल उभं केलेलं आहे. ही पांडुरंगाची नगरी आहे आणि या पांडुरंगाच्या नगरीमध्ये कोट्यावधी भाविक या शहरामध्ये येतात. स्वागत हे शहर करत असतं. एवढा मोठा या ठिकाणी येणाऱ्या भाविकांचा एवढा मोठा शहराच्या व्यवस्थेवर ताण पडतो. एवढ्या मोठ्या भाविकांना सगळ्या पायाभूत सुविधा मजबूतीने मिळाव्यात अशा पद्धतीची यंत्रणा आजपर्यंत आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, खास करून प्रसाद मालकांच्या आणि त्यांच्या पॅनलच्या माध्यमातून या शहरात झाली. आज आपण अनुभवलं असेल की लाखो भाविक आले तरी या शहराच्या पायाभूत सुविधा एवढ्या मजबूत होत्या की सगळ्या भाविकांना अवश्य त्या सगळ्या सेवा या ठिकाणी मिळाल्या. त्यामुळं या शहराला मजबूत करणं आणि खास करून या शहराला, पांडुरंगाच्या नगरीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवणं हा संकल्प घेऊन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते ताकदीनं कामाला लागलेलो आहे. ही निवडणूक ही कुणाची राजकीय व्यवस्था करण्याची निवडणूक नाही. ही निवडणूक पंढरपूर शहराच्या, पांडुरंगाच्या नगरीच्या विकासाच्या दिशेनं जो कोणी घेऊन जाईल त्याच्यासोबत राहणारी ही निवडणूक आहे. आणि त्यामुळं मी आपल्याला सगळ्या पंढरपूर वासियांच्या वतीनं आश्वस्त करतो, या ठिकाणी पंढरपूर शहर आणि पांडुरंगाची नगरी ही विकासाच्या सोबत राहील, राजकीय व्यवस्था मागणाऱ्या लोकांच्या सोबत राहणार नाही.